मंडळी नमस्कार, मी तुमचा मित्र विकास दरेकर आणि आत्ता कुठे आहे माहिती का आपण? आता आहे साबरमती आश्रम, जिथं महात्मा गांधींनी देशाचं नेतृत्व ज्या ठिकाणाहून केलं, ज्या ठिकाणी महात्मा गांधींचं वास्तव्य होतं त्या ठिकाणी ही सबर आहे साबरमती नदी. आणि साबरमती नदीच्या कडेला हे पहा, आपण आता इथं काय माहिती का, इथं स्वतः महात्मा गांधी आहेत का या ठिकाणी वास्तव्याला असे मुक्काम होता. चला मी तुम्हाला दाखवतो. हे पहा मंडळी, इथं काय होतं, महात्मा गांधींचा कमरा आहे हा. हे पहा, स्वतः महात्मा गांधी ज्या ठिकाणी बसत होते ना, हे पहा ही आहे महात्मा गांधी याच ठिकाणी बसायचे आजसारखा. आणि याच ठिकाणी बघा महात्मा गांधींचं वास्तव्य होतं. आता आपण समोरही पाहूया बरं का, जिथून हे पहा हे महात्मा गांधीचं हे घर. आणि कस्तुरबा गांधी यांचा पण रूम होते बा. ही आहे कस्तुरबा गांधी यांची रूम. हे बा कस्तुरबा गांधी यांची ही रूम आहे. पहा ही आहे कस्तुरबा गांधींची रूम. आणि जर कोणी पाहुणे मंडळी असतील तर त्यांच्यासाठी ती रूम होती तिकडं. आणि समोर हे पहा, समोर तिथं आहे ना किचन होतं, म्हणजे नाही का रसोई घर त्यावेळेचं, धान्य वगैरे काय ठेवायला. आणि इथूनच सगळ्या देशाचं नाही का राजकारण म्हणा सगळं याच ठिकाणून आलं होतं. सगळं किचन पण दाखवलं. वा, महात्मा गांधीचं जिथं नाही का स्पर्श झालेला आहे, जिथं राहिलेत. आणि आज एवढं हे बा महात्मा गांधींचं इथं राहत होतं. मंडळी फार छान वाटलेलं इथं सगळं नाही का साबरमतीच्या ह्या बापूंच्या आश्रमामध्ये येऊन. वा, एक खूप पॉझिटिव्ह वेव्ह झालेले आहेत. धन्यवाद.